हॅलो हॅलो माईक चेक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या कॅपचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पंच दर्शवतील 122. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. मिलिंद सर, आपल्याला पुढचा सामना पाहायला मिळतोय पालघर पॅन्थर्स विरुद्ध पालघर किंग. यस, नक्कीच. पालघर पॅन्थर्सची बॅटिंग आहे. सागर आणि राकेश यांच्या स्वरूपात बॅट्समॅन आणि हा निर्धाव असा हा चेंडू, सुंदर चेंडू म्हणावा लागेल. खूपच चांगला चेंडू. बॉलर आहे मयूर. अतिशय चांगला बॉल म्हणावा लागेल मयूरच्या स्वरूपात. आणि मयूरने आतापर्यंत फक्त एकच धावा दिलेल्या आहेत. 2 निर्धाव आणि पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा हा प्रयत्न. बघूया आपण कितपत यशस्वी होतो. एकच धावांवर समाधान मानावं लागेल. राकेशने आपलं खातं खोललेलं आहे. स्वतःचं वैयक्तिक असं पहिली धाव आणि संघासाठी दुसरी धाव. मयूर पुन्हा एकदा. बघूया कसा सामना करतो सागर. सागर यांनी फुलटॉस चेंडूचा अतिशय चांगला सामना करण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगली झेल. अँड परंतु ट्विस्ट आलेला आहे नो बॉलच्या स्वरूपात. धावसंख्येत 1 वाढ झाला. अंपायरने नो बॉल दिलेला आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरचा निर्णय अंतिम राहील आणि त्यांनी थर्ड अंपायरचा इशारा केलेला आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू आहे असं ऑर्गनायझरचं म्हणणं आहे. जरा चेक करा. अंपायर आपण थोडस या ठिकाणी यायचं आहे समालोचन कक्षात. थर्ड अंपायर आणि अंपायर यांच्यामध्ये डिस्कशन करून आम्ही लगेचच निर्णय देत आहोत. डिमांडिंग द रिव्ह्यू फ्रॉम किंग. अजित यांनी हा रिव्ह्यू मागितलेला आहे कॅप्टन म्हणून. आणि नो बॉल आहे असं लक्षात येते, परंतु बघूया नो बॉल आहे की नाही आपण बघूया. आणि अंपायरनी नो बॉल दिलेला आहे. थर्ड अंपायरचा इशारा नो बॉल. रिव्ह्यू फेल. आणि पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल मिलिंद सर, तो असेल फ्री हिटचा चेंडू, ज्याकडे फलंदाजाकडे फुल लायसन्स असेल मोठा फटका खेळण्यासाठी. आतापर्यंत अतिशय सुंदररित्या हे गोलंदाजी हाताळली होती मयूरनं. मात्र शेवटचा चेंडू टाकत असताना कुठेतरी चुकी झाली आणि त्याचा फायदा आता फलंदाज घेईल का मैदानाच्या आतमध्ये? मला वाटतं पहिला वहिला चेंडू आहे हा फ्री हिटचा आणि सागर त्याचा सामना करणार आहे. मयूर याचा चेंडूचा सामना सागर करत आहे आणि हा मात्र मारलेला फटका तसा चौकाराच्या दिशेने जाताना दिसत नाहीये. तरी 2 धावा घेण्याचा रनिंग बिटवीन द विकेट खरोखरच चांगली झालेली आहे आणि 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे बॅट्समनला. धावसंख्या झालेली आहे 8. पहिल्या षटकात मृण्मय 8 धावांची मजल मारलेली आहे पॅन्थर्सनी. पालघर पॅन्थर्स पहिल्या षटकामध्ये आपण काय पाहिलं तर एक सूचक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली पालघर पॅन्थर संघाकडून. एकीकडे मयूर सारखा एक चांगला गोलंदाज गोलंदाजी करत असताना त्याच्या गोलंदाजीवर 8 ते 10 रन्स कसे येतील हे पालघर पॅन्थर संघाने ओळखलं आणि धावसंख्या जाऊन ठेवलंय ती म्हणजे 8 धावेंवर. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती आणि चान्स देऊया आपल्या डीजे मास्टर नकुलला. प्लीज नकुल.
गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अजित आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये या पठ्ठ्याने केली होती. मात्र समोर एक चांगला फलंदाज सागरच्या रूपामध्ये फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी या पठ्ठ्याने देखील पहिल्या मॅच मध्ये केली होती. मिलिंद सर, आता बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, काय म्हणाल याबद्दल? बेस्ट वर्सेस बेस्ट चांगला शब्द आहे. पॅन्थर्स आणि किंग दोघेही चांगले असे आक्रमकता दाखवत आहेत. बघूया आता अजित आलेला आहे बॉलिंगला. अजित अतिशय चांगला गोलंदाज आपण या ठिकाणी अगोदरही पाहिला आहे. आणि मला एक कोइन्सिडन्स चांगलं नवल वाटते. हा फटका मारण्याचा प्रयत्न हुकला आणि निर्धाव असा अजितचा हा चेंडू. धावसंख्येत कुठलीही वाढ नाही. मी आताच म्हणाला की एक चांगला कोइन्सिडन्स या ठिकाणी आहे. आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स आणि अतिशय लायझनर्सची ही क्रिकेट लीग आहे आणि याच्यामध्ये मृण्मय जो माझा साथीदार आहे हा समालोचन करत आहे, जो एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. आणि आनंद वाटतो की समालोचन कक्षात सुद्धा इंजिनियर, म्हणजे आपण सारखेच आहोत. इलेक्ट्रॉनिक्स असले तरी चालेल, आपण इंजिनियर आहात याचा आनंद आहे आम्हाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल, परंतु वाईटचा पंचांचा वाईटचा इशारा. एक धावसंख्येत 1 ने वाढ. सन्माननीय आर्किटेक्ट रोशन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना व्यासपीठावर विनंती करतो की त्याने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आर्किटेक्ट रोशन पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती करणार आहे. आपण कृपया व्यासपीठावर थांबायचं आहे. आपला सत्कार आम्हाला करायचा आहे. प्लीज निनाद, मी विनंती करतो. ओ निनादजी, सन्माननीय रोशन पाटील यांचा सत्कार आपण करायचा आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. अजित याची ही बॉलिंग अतिशय आक्रमक अशी बॉलिंग आहे. मला वाटतं हा दुसरा डॉट आहे. एक वाईड असल्यामुळे तो डॉट धरता आला नाही, परंतु तोही डॉटच होता. चांगला चेंडू होता, थोडासा दिशा चुकली. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. सागर सारखा एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर असताना त्या फलंदाजाला जकडून ठेवावं अशी चांगली गोलंदाजी अजितच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटचा फटका मारण्याचा प्रयत्न. तिकडे फलंदाज हुकलाय, यष्टी रक्षकाने केलंय आपलं काम. पॅन्थर संघाला लागलेला सर्वात मोठा हादरा. सागर बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. बॉन. आपण बघू शकता व्यासपीठावर या ठिकाणी सन्माननीय रोशन पाटील आर्किटेक्ट आणि त्यांच्या सोबत आहेत निलेश भाऊसाहेब. एक चांगली अशी बॅटिंग त्यांनी या अगोदर केली आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया ग्राउंड वरती, मैदानात. तिकडे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चिराग राऊतच्या रूपात. संघाची एक धुरा सांभाळण्यासाठी खेळपट्टी मार्कवर. यावेळेस रिवर्सचा फटका, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मात्र गोलंदाज अजित म्हणतोय नाही मारू देणार. अतिशय सुंदर चेंडू हाताळला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली 9 धावांवर. अजितनी खरोखरच धावसंख्या स्थिरावून ठेवलेली आहे. चिराग पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात. आता मात्र 1 धाव मिळू शकते. केवळ 1 धावांवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढून 10. अजितनी सामना रोखून धरलेला आहे. सगळे स्तब्ध झालेले आहेत. चांगली गोलंदाजी.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अजित आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला यावेळेस दिशा निवडण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका हुकला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजित सुंदर गोलंदाजी, मात्र 1 धाव खर्च केलेत, 2 धावा खर्च केलेत, एक वाईड आणि एक सिंगलच्या रूपामध्ये, आणि एक मोठा गडी बाद करण्यात यश प्राप्त झालंय अजितला. सुंदर गोलंदाजी. डीजे अजितसाठी होतं बचना ओ प्लस मी आ गया हूं. त्यांनी फक्त 2 धावांवर त्यांना समाधान मानावं लावलेलं आहे. आणि पुन्हा पुढची ओव्हर घेऊन आलेला आहे धर्मेश याचं वैयक्तिक असं पहिलं षटक संघासाठी. 3रं षटक सामना करणार आहे चिराग, आणि चिरागने हा मारलेला फटका मात्र हुकलेला आहे आणि सरळ ट्रिपल एमच्या हातात चेंडू. हा विकेट खूप मोठा म्हणावा लागेल. ट्रिपल एमनी पकडलेला हा कॅच विनोद कांबळीच्या रूपात असलेला ट्रिपल एम मंगेश मारले. अतिशय सुंदर असा त्यांनी आपली टोपी काढून मानवंदना दिलेली आहे विनोद कांबळीने. चिराग हा खूप मोठा फटका म्हणावा लागेल. चिरागच्या रूपाने त्याची जागा घेण्यासाठी येत आहे आकाश वाघमारे. आकाश येत आहे. धर्मेश याला पहिल्या चेंडूत मिळालेलं हे यश थोडस स्तब्धता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी दिसण्यात येत आहे. मृण्मय आणि मागे आपण बघू शकतात की मंगेशच्या मागे एक छोटा मंगेश पण उभा आहे. अँड वन्स अगेन ट्रिपल एम. असं म्हणतात सर की मुलाचे पाळ पाळण्यात दिसतात. बघा त्याने टोपी काढून मानवंदना दिली आणि हात उंचावून मानवंदना दिली. गुण सगळे घेतलेत. बाप तसा बेटा. एक्झॅक्टली. डीएनए कन्फर्म. करेक्ट. आमचे युट्यूबर ओमसाई स्पोर्ट्स कडून ते देखील आम्हाला सुंदर साथ देत आहेत आजच्या दिवसामध्ये. डीजे नकुल असू दे, ओमसाईची टीम असू दे, कॅमेरामॅन असू दे, ऑल इज वेल. खूप सुंदर स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यान यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिलं ट्रिपल एम क्षेत्ररक्षण सजवत असताना नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आकाश वाघमारे, ज्या पठ्ठ्यानं पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे, आता तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे. पहिले गोलंदाजीनं आणि आता फलंदाजीनं आपल्या संघाची धुरा तुम्हाला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी धर्मेश 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू बऱ्याच काळ खाली राहिला, पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी सरळ बोट वरती केलाय. आकाश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. धर्मेश आला, एकामागोमाग 2 विकेट घेतल्या. म्हणून याला काय म्हणावं लागेल आपल्याला. अजितनी रोखून धरलं, धर्मेश आला आणि त्याने सरळ सरळ 2 विकेट घेतल्या. 3रा हॅट्रिकचा चान्स आता त्याला आपल्याला बघायला मिळणार आहे. याला म्हणतात गोलंदाजाची पार्टनरशिप. आम्ही क्रिकेटमध्ये नेहमी म्हणत असतो की फलंदाज खेळपट्टीवर पार्टनरशिप करत असतात, मात्र आजच्या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला गोलंदाजांकडून एक पार्टनरशिप पाहायला मिळाली. ज्या अर्थी अजितने डॉट बॉल हाताळले, चांगली गोलंदाजी हाताळले, त्याचाच फायदा मिळाला धर्मेशला आणि सलग 2 चेंडूंवर 2 विकेट बाद करण्यात यश प्राप्त झालंय धर्मेशला. आता मात्र किमान एक धाव आणि आता रनिंग बिटवीन द विकेट बघायला लागेल आपल्याला. दुसरी धाव
थोडस गचाळ क्षेत्ररक्षण सुरेश यांच्याकडून आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. संघाला जे प्रेशर होतं ते प्रेशर कुठेतरी कमी करण्याचा हा प्रयत्न. धावसंख्येत 2 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 12. सुष्मित 45 नंबरची जर्सी घातलेला सुष्मित आणि मारलेला हा सुंदर फटका आणि सरळ सरळ सीमा पार चौकार. जबरदस्त फटका सुष्मितच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला, सरळ डाऊन द ग्राउंड ॲज अन स्ट्रेट हॅज अन ॲरो. चेंडूला सरळ फेकून दिला, वन बाउंड, सीमा रेषा पार, चौकार. 4. कम ऑन डीजे. परंतु धर्मेश हा अतिशय चांगला गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं असं कोऑर्डिनेशन आहे. बघूया पुन्हा एकदा सुशोभित सज्ज झालेल्या धर्मेशाचा सामना करण्यासाठी. आता मात्र फुलटो चेंडूचा हा फायदा घेण्याचा प्रयत्न आणि कॅच पकडलेला आहे स्वतः धर्मेश यांनी. एक चांगला कॉन्फिडन्स म्हणावा लागेल. पुन्हा एकदा एक विकेट, तिसरी विकेट या षटकात मिळालेली आहे. एक मोठा झटका सुष्मित याच्या रूपाने. पद आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या या तिसऱ्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं धर्मेशला. नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय जगन्नाथ. चांगली फलंदाजी या पठ्ठ्याला करावी लागेल. पालघर पॅन्थर संघ एका कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते मात्र 16 धावा. अतिशय संतत गतीने चाललेला हा क्रिकेटचा खेळ. मिलिंद सर, यावेळेस मोठा फटका येणं फलंदाजांकडून अनिवार्य राहील. आपले या ठिकाणी आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत नारायण शिंदे भाऊसाहेब. अतिशय चांगले गोलंदाज आहेत हे सुद्धा. त्यामुळे हा सामना करताना जगन्नाथला थोडस भारी पडण्याची शक्यता. बघूया जगन्नाथ. आणि आता मात्र जगन्नाथने मारण्याचा हा केलेला प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये, परंतु केवळ 1 धावांचा बदल आणि हा उगाचच दिलेला विकेट. तांबडी चांबडी ही चमक. कोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात फसला फलंदाज. राकेश बॅक टू द डग आउट आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज प्रणय. धावा काही येत नाहीयेत. फलंदाज झटतोय, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, मात्र धावा काही येत नाहीये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जगन्नाथ. यावेळेस पाहायला गेला तर वेगवान पद्धतीचा चेंडू होता. गुळलेंतवर आदळलेला चेंडू. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षक ट्रिपल एमच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या पुढे नाही जाते सर अजूनपर्यंत. केवळ 16 धावांवर रोखलेला आहे. नारायण शिंदे 4थं षटक घेऊन आलेले आहेत. शेवटचं षटक या इनिंगसाठी. बघूया
प्रणयाने पुढे येऊन फुलटोच चेंडूवर आक्रमक असा मारा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या बाईकच्या रूपाने ही धाव आलेली आहे. धावसंख्येत 1 नी वाढ झालेली आहे. धावसंख्या आहे 18 सॉरी, धावसंख्या आहे 18. बाईकच्या स्वरूपात आलेली ही धाव. पुन्हा एकदा नारायण शिंदे सामना करणार आहे प्रणय. आता मात्र पॉइंटच्या दिशेने आणि हा चौकार जाण्याचा शक्यता सीमा पार. चौकार, PL चौकार. उजव्या यष्टीच्या अतिशय बाहेरचा चेंडू ऑन द टोच. चेंडूला स्टिअर केलं, चेंडूला पाठवलं पॉइंट रिजन मध्ये. क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नारायण कमबॅक करेल का, कारण समोर एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जगन्नाथ. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नारायण राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली क्षेत्ररक्षण. मात्र इथे काय घडलंय, ओम साई टीमला खूप सारे रील्सचे आज आपल्याला इपिक मुवमेंट्स पाहायला मिळणार आहेत. मे बी या सर्व रील्स आपल्याला आज इंस्टाग्राम वर पाहायला मिळतील. फनी मुवमेंट्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हा संडे सफल होईल यात काही तीळ मात्र शंका नाहीये. मिलिंद सर काय म्हणाले याबद्दल? नक्कीच म्हणजे ही फनी मुवमेंट बघताना प्रेक्षकांचं पारणं पिटलं असेल आणि रील्सच्या माध्यमातून नक्कीच आपण हे वारंवार बघतील असंही व्हायला पाहिजे. कारण शेवटी आपण आज इथे खेळतोय ते मजा म्हणून खेळतोय, एक चांगलं मनोरंजन प्रत्येकाचं झालं पाहिजे म्हणून खेळतोय. हरकत नाही, आपण स्पोर्टिंगली घेऊया हे सुद्धा. नक्कीच प्रत्येक खेळाडूने ह्या सर्व ज्या मुवमेंट्स असतात त्या स्पोर्टिंगलीच घ्यायला पाहिजेत. कारण मिलिंद सरांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली की आज आपण जमलोय ते जिंकण्यासाठी नव्हे तर मजा करण्यासाठी. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस आपल्याला मिळतो आणि त्या जीवनात आपल्याला क्रिकेटचा पर्याय मिळाला तो सोने पे सुहागा. पुढचा चेंडू यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. एक धाव घेण्याचा मानस, मात्र चौथी धाव घेण्याच्या नादात फलंदाज फसलाय. बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन. डिझाईन समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. माफ करा 26 धावा. आणि पालघर किंग संघाला सामना जिंकायचा असेल तर 27 धावांचं एक माफक आव्हान. दरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पालघर टायगर्स विरुद्ध पालघर आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचंय. धन्यवाद. पालघर टायगर्स विरुद्ध पालघर आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स. नाणेफेकीचा कौल होतोय आणि संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर टायगर्सचा कॉल असेल. हेड इज अ कॉल. इट्स टेल्स. पालघर आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? बॅटिंग. आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण किती धावा जमवणार या सामन्यामध्ये? साधारण 99च आमची हे आहे. तयार आहेत ना? येस आम्ही तयार आहेत. 99. जबरदस्त. थँक्यू सो मच सर. हा जो शेवटपर्यंत राहू द्या. होऊयात पुन्हा एकदा समालोचन कक्षात.
जिकडे आपल्यासोबत आपल्या समवेत जोडले जात आहेत मिलिंद साखरे सर, थँक्यू सो मच. थँक्यू. टायगर्सने 68 रन्स या ठिकाणी करून दाखवले आणि चॅलेंज देत आर्किटेक्ट्सनी सांगितलं आम्ही 99 मारू. याला म्हणतात स्पोर्टिंग स्पिरिट, याला म्हणतात एक जिद्द. काय फरक पडत नाही, बघूया, सामना करूच या. आणि पुढची मॅच बघायला आपल्याला मजा येणार आहे. टायगर्स वर्सेस आर्किटेक्ट्स. आता पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानात. या ठिकाणी पालघर किंग्स आणि पालघर पॅन्थर्स यांच्यामध्ये रंगलेला हा सामना आपण पाहत आहोत. पॅन्थर्स अँड किंग संघाची बॅटिंग आहे. केवळ 26 धावा झालेल्या आहेत आणि 27 टू विन पालघर किंग्स संघासाठी एक छोटं आव्हान. पण बघूया, आपण आता बॉलिंग फेज पण बघणार आहोत. हरकत नाही, बॅटिंग फेज कधी कधी वीक होऊ शकतो, परंतु बॉलिंग फेज आपण बघण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेला आहे. एक आक्रमक असा बॉलर जो आपण अजितच्या रूपाने बघितलेला आहे, तोच बॅट्समनच्या रूपाने आपण आता बघणार आहोत. आणि मला वाटते चेंडू हे आकाशकडे. आकाशला बॅटिंगमध्ये कुठलंही यश प्राप्त झालं नाही. बघूया तो बॉलिंगमध्ये कसं यश प्राप्त करतो. अजित एक यशस्वी असा बॅट्समन, यशस्वी असा बॉलर आपण या ठिकाणी पाहिला आणि आता मात्र तो बॅटिंग करत आहे. पहिल्या मॅचला 2 रन देऊन 2 विकेट आकाशने घेतले. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आकाश हा पहिला जो त्याचा परफॉर्मन्स आपण बघाल तर 2 विकेट त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या होत्या आणि 2 विकेट आणि केवळ 2 रनवर समोरच्या संघाला समाधान मानायला लावलं होतं. तर हा एक आक्रमक बॉलर आकाशच्या रूपाने आहे आणि आपण बघूया आता काय नेमकं होतंय. कारण पोझिशन जरी वाईट असली तरी परफॉर्मन्स चांगला असेल तर सगळं काही बदलू शकते. हे क्रिकेट आहे. नक्कीच सर. आणि ह्या सर्व माहिती आपल्याला पोहोचवतायत आपले सहसाथी संजय स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय की तुम्ही आमच्या सोबत आहात, आम्हाला साथ देतात. मृण्मय, संजय कोणाचं नाव होतं माहितीये? महाभारतामधला संजय. त्यांनी संपूर्ण महाभारताचं वर्णन सांगितलं होतं. तर तसं इकडे आपल्याकडे एक संजय जो हा स्कोअरचं वर्णन आपल्याला लाईव्ह देत आहे. नक्कीच. थँक्यू संजय. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज आकाश वाघमारे यांच्या बोटातली जादू पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडून फिरवावा कसा आणि तो यष्टीरक्षकाच्या हातात पोचवावा कसा हे गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. जबरदस्त गोलंदाजी. आव्हान छोटा आहे, निर्धाव चेंडू येणे खूप चांगला फायदेशीर ठरेल. यावेळेस चांगला फटका क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. चेंडूला सरळ ठेवून काढलाय कव्हर रिजन मध्ये. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. फलंदाजाच्या फळीतून दर्जेदार क्वालिटी चौकार. 4. नक्कीच अजित सारखा एक चांगला आणि आक्रमक असा बॅट्समन समोर आहे. आकाशची गोलंदाजी आपण यापूर्वी पाहिली होती चांगली आणि आता मात्र पुन्हा एकदा एक फटका मारण्यात यश, परंतु हा कॅच आणि अतिशय चांगलं हे ह्याला म्हणतात एक जाळं विणणं. आणि आकाशने बरोबर अजितसाठी जाळं लावलं. अजित त्याच्यात फसला आणि ही मोठी विकेट म्हणावी लागेल आणि मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे असं नक्कीच म्हणता येईल. म्हणून नक्कीच चांगला चेंडू मी म्हणेन नव्हता, कारण अतिशय हाफ ट्रॅकचा बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला कारण तो प्रयत्न बनतच होता. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झाला आणि तो फटका फसला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि फायटर संघाला लागलेला सर्वात मोठा हादरा. चांगली फलंदाजी करत असताना अजित बॅक टू द डग आउट. थँक्यू. अजितची जागा घेण्यासाठी येतोय मयूर. डीजे आता तरी देवा मला
मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला रिस्पेक्ट दिलाय. सर असं म्हणतात की चांगल्या चेंडूचा रिस्पेक्ट करावा आणि खराब चेंडू असेल तर त्याला सीमारेषेबाहेर पोचवावा. एक्झॅक्टली, आणि तेच इथे चाललेलं आहे. बघूया काय होते. मयूर एक चांगला बॅट्समन आहे. आकाश याच्या पुढच्या चेंडूचा सामना करताना दरम्यान प्रसाद आंबरे, पालघर टायगरचे ओनर, यांच्याकडून आपल्या खेळाडूंसाठी त्यांच्यामध्ये जोश भरण्यासाठी प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. पंचांकडे दाद मागतायत यष्टीरक्षक, मात्र पंचांनी ती दाद साफ फेटाळलंय. एक निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र येस, पंचांनी दर्शवलंय. इट्स अ प्रेशर क्रिएटिंग टॅक्टिक म्हणावी लागेल ही. नक्कीच क्रिकेटमध्ये हे टॅक्टिक्स नेहमी कामी येतात आणि ते यष्टीरक्षकाला देखील ठाऊक आहे. होऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे शेवटचा चेंडू घेऊन आकाश वाघमारे. यावेळी चांगला चेंडू स्पिनिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. मी सांगितल्याप्रमाणे आकाशच्या बोटातली जादू पाहायला मिळते. एक्झॅक्टली 4 धावांवर फक्त रोखलेलं आहे. पहिलं षटक झालेलं आहे, 4 धावांवर रोखलेलं आहे. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती आणि चान्स देऊया आपल्या डीजे मास्टर नकुलला. प्लीज नकुल, हॅव सम. स्ट्रॉंग नसल्यामुळे कुठेतरी युट्यूब मध्ये थोडस रेकॉर्डिंग होत आहे. नंतर नक्की बघायला मिळेल. लाईव्ह आता नाही होत आहे वायफाय मुळे केवळ, परंतु प्रयत्न आहे चांगलं नेटवर्क या ठिकाणी आणण्याचा, दुसरा राउटर आणण्यासाठी. काय नेट पोचत नाही बरोबर. पुन्हा एकदा आपण मैदानात येऊया. झुंजू नुंजू तिकडे बघा, ढवळ्या पवळ्याची जोडी चाललेली आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. चिराग राऊत, मॅन फ्रॉम शिरगाव, आपल्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण सजवत असताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक राकेश, चिरागच्या समवेत यष्टीरक्षक आमचे मित्र पंकज काकडे, एक देवखोप गावचं चांगलं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे. शेलवली देवखोप. पंकज काकडे, मी विनंती करतो व्यासपीठावर आपण जायचं आहे. सरपंच पंकज काकडे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण कृपया व्यासपीठावर जायचं आहे. आपलं स्वागत करतील निनाद कदम. मी आपणास विनंती करतो की त्यांनी सन्मान करायचा आहे पंकज काकडे यांचा. आमचे मित्र अंबाडी गावचे सरपंच पंकज काकडे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मैदानात जाऊया आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समननी एक करिश्मा करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो हुकलेला आहे आणि तरी पण पंचाने वाईट दिलेला आहे. त्यामुळे धावसंख्येत 1 नि वाढ होणार आहे. अवांतर धावसंख्येच्या रूपाने धावसंख्येत 1 नि वाढ धावसंख्या झालेली आहे. 5. हा एक चांगला फटका म्हणावा लागेल. चौकार, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट थ्रू दी कव्हर अलॉंग द ग्राउंड आपल्याला खेळणारा फटका पाहायला मिळाला. चौकारासाठी 4 धावा. हाच तो धर्मेश ज्याने 3 विकेट घेतल्या आणि पुन्हा एकदा आता बॅटिंगच्या रूपातून आपल्याला दाखवतोय जादू. आता मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव असा हा चेंडू. चिराग यांचा हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सामना करणार आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन धर्मेश. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु खालच्या फळीला लागलेला हा चेंडू सरळ फिल्डरच्या हातात आणि केवळ 1 धावांवर समाधान मानलेलं आहे. पुन्हा एकदा मयूर बॅटिंगसाठी आलेला आहे. चिराग याचा सामना करण्यासाठी. मला वाटते स्कोर झालेला आहे
10 धावा झालेल्या आहेत. 27 रनचा सामना करताना केवळ 17 धावाची गरज. 15 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 17 रन्स इन 15 बॉल. इट्स नॉट व्हेरी टफ जॉब, बट दिस इज क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन हिअर बिकॉज इट इज क्रिकेट. एक्झॅक्टली. आणि बघूया मयूर काय करतो आता. मयूर पुन्हा एकदा सज्ज चिराग यांचा सामना करण्यासाठी. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस, कुठेतरी प्रेशर टॅक्टिक वापरण्याचा प्रयत्न सतत होतोय पालघर पॅन्थर्स कडनं. आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. वाईट दिला. पुन्हा एक अवांतर धावसंख्येत 1 वाढ. पंचांचा वाईटचा इशारा. Don't argue with umpire, please. Umpire decision is a final decision. चला लवकरात लवकर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. होऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी. 3 रन धावली ते तर ते किती आले 22 3 25 आणि ना सिंगल आला लागता. नाही ना डॉट गेला. बघ ना. नाही सिंगल आला. अरे विकेट गेला शेवटचा. दुसऱ्याला विकेट गेला. सिंगलला मंग्याच्या हातात बॉल गेलाय. बघ शेवटचा. बघ ना. आता मात्र सरळ यष्टीवर टाकलेला हा चेंडू आणि मयूर यांची विकेट घेतलेली आहे. सरळ यष्टीवर चेंडू फेकून दिला चिराग यांनी. एक मोठा झटका मयूरच्या रूपाने. स्कोर कमी झाल्यानंतर सुद्धा बॉलिंगनी प्रेशर बनवून ठेवलं पॅन्थर्सनी. किंग वर्सेस पॅन्थर्स हा सामना रंगत चाललेला आहे. नक्की कोणाच्या दिशेने हा सामना जाणार हे आपण आता सांगूच शकत नाहीये. किंग वर्सेस पॅन्थर्स. तू दाखव मला, तू लागता दाखव. बघ ना. बघ बघ. अरे मंग्याच्या हातात बॉल गेला. तो धावलाच नाही. अरे तिकडे तू पहिले चेक कर. पहिले झाला आउट झालाय. डबल रन हेच नाही मिळत. $26 to win आहेत या ठिकाणी. 20 वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी चांगली गोलंदाजी चिराग राऊत यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस स्टिअर केलंय. एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. चांगली फलंदाजी मी म्हणेन, एक सूचक फलंदाजी, कारण आव्हान छोटं असताना अशी फलंदाजी येणं चांगली बाब. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 12 चेंडू. चौदा धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूत 14 धावांची गरज आहे. अतिशय चांगला आणि रंगतदार सामना. कमी स्कोर झाल्यानंतर सुद्धा कसं रोखायचं असतं बॅट्समनला हे या ठिकाणी आपल्याला दिसते. मला वाटतं नेक्स्ट बॉलिंग साठी सज्ज होत आहे सुष्मित. नवीन बॉलर आहे सुष्मित. झाला पाठ झाला आता. हर्षद सुष्मितचा सामना करत आहे. हर्षद सुष्मितच्या चेंडूत हा पिच चेंडू होता आणि त्याचा फायदा घेत लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू चौकाराच्या दिशेने. चौकार. PL चौकार.
11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे आता. सामना रंगतदार बनत चाललेला आहे. तिकडे खाली बांधला पाहिजे ना इथे खालती ह्याला गोटी घेऊन ते काहीतरी बांधला पाहिजे तिकडे ती साव चिंदी बांधतो नंतर. पुन्हा एकदा सुष्मितचा सामना आणि पुन्हा एकदा सुंदर असा पॉइंटच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. पुश केला चेंडूला, सन्मान केला चेंडूचा आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला बघायला मिळेल. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्येत 2 नि वाढ, 8 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे ती 18. मृण्मय, खूप चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. नक्कीच एक लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न, ऑन दी टोच खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडून एक कडा घेतली बॅटची. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये. तिकडे एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफरकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी मात्र 7 धावांची आवश्यकता. मात्र तेवढीच कणखर, तेवढीच तिखट गोलंदाजी आपल्याला गोलंदाजांकडून आतापर्यंत पाहायला मिळालंय. डावखुरा फलंदाजी मार्कवर. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नानं आलं यश. जेवढी सुंदर गोलंदाजी त्याहूनही सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट, सीमारेषा पार. फलंदाजाच्या फळीतून आलाय क्वालिटी षटकार 6. मला वाटते या जबरदस्त फलंदाजी धर्मेशच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. या पठ्ठ्यानं पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली आणि धारदार गोलंदाजी केली होती. डावखुरा फलंदाज, एक नेहमीच चांगली शैली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकदम स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना धर्मेश आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. धावसंख्येत मात्र धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 25 धावा, 1 धाव जिंकण्यासाठी. यावेळेस मॅच फिनिश. फायटर संघाने हा सामना एका हाती जिंकलाय. अभिनंदन फायटर संघ. आणि आडलक पालघर किंग संघ, माफ करा, आडलक पॅन्थर संघ